बघूया विण दोघांतली फुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आपण मागच्या भागात बघितलं की प्रतीक स्वानंदीशी लग्न करायला नाही म्हणतो, तेव्हा स्वानंदीचे बाबा त्याच्या अगदी विनवण्या करतात, त्याच्या पुढे खाली डोक्यातला फेटा काढून ठेवतात. पण प्रतीक बोलतो की मला एकदा नाहीच करायचे अशा मुलीशी लग्न खोटारड्या. तेव्हा प्रतीक स्वानंदीच्या बाबांचा फेटा लाथेने धुडकावून देतो. तेव्हा समरही खूप चिडतो. समर बोलतो की अरे प्रतीक, तुला नसेल लग्न करायचं तर नको करू, चल जा, पण तू त्यांचा मान तर राख, अरे तुझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते. हे सगळ्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा ते निघून गेल्यावर स्वानंदी चिडते. स्वानंदी बोलते की रोहन ऐक, आता रोहन, आता हे काय मी खोटं म्हणून, हे काय मी स्वतःहून केलेलं नाही आहे. तू बघतोयस ना त्यांनी साखरपुडा मोडला आहे, त्यामुळे आता तू तुझी आट मान्य कर आणि अधीराशी लग्न करायला तयार होय. पण रोहन ऐकत नाही. रोहनचा हट्ट पेटलेला असतो की नाही ताई, तुझा साखरपुडा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे का हट्टाला पेटला आहेस तू, तुला कळतं आहे का? तेव्हा रोहन बोलतो हे बघ ताई, असं नाही की मी अधीराशी लग्नच करणार नाही आहे, मला करायचं आहे, पण लांबव ना आपण, तुझं झाल्याशिवाय मी काहीही करणार नाही. तेव्हा सगळ्यांची चिडचिड होत असताना स्वानंदी खूप जास्त चिडचिड करते आणि ती खूप सगळ्यांना बोलत असते की का तुम्ही मुलीचं लग्न हे मोठा क्रायटेरिया ठेवतात म्हणून, का मुलीचं लग्न झालं नाही म्हणून ती काय नकोशी होते का? असते ना, एकटी मुलगी काय सुखी राहू नाही शकत का? तेव्हा स्वानंदी खूप बडबड करत असते. हे सगळं समरला पटत असतं. पण हे सगळं चालू असताना मध्येच अधीरा उठते आणि हातात चाकू घेते. चाकू घेऊन ती स्वतःला मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सगळे घाबरतात. तेव्हा सगळे अधीराला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अधीरा म्हणते की नाही, अरे रोहनचं म्हणणं आहे की नंदुताईचं लग्न झाल्याशिवाय मला नाही करायचं. सगळ्यांचं वेगवेगळं म्हणणं आहे, पण माझं म्हणणं कोणी ऐकतं आहे का? मला काय वाटतं आहे? ह्या सगळ्या झटापटीतच अधीराला थोडंसं लागतं. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि डॉक्टरांना घेऊन येतो. तिला मलमपट्टी करतो. तेवढ्यात आणि अर्पिताला सांगतो की अधीराला रूममध्ये घेऊन जा म्हणून. तेव्हा अधीरा बोलते की नाही, मला नाही जायचं कुठेच, माझं खूप जास्त प्रेम आहे रोहनवर आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. असं सगळं चालू असतानाच मल्लिका संधी साधते आणि मुद्दामच प्रतीकच्या आईकडे जाते आणि बोलते की अहो असं नका करू ना, अहो करा ना, माझ्या मुलीचा जेवढा मरणाचा प्रश्न आहे, करा ना त्या स्वानंदीशी तुमच्या मुलाचं लग्न. तेव्हा प्रतीकची आई जोरात ओरडते की का, आम्हीच का समजून घ्यायचं, तुम्ही करा ना मग तुमच्या मुलाचं स्वानंदीशी लग्न. तेव्हा मल्लिका बोलते अहो काय बोलतायत तुम्ही, माझा मुलगा 27 वर्षाचा आहे. तेवढ्यात प्रतीकची आई बोलते मग तो तुमचा पुतणी आहे ना, घोड नवरा, वयच उलटून चाललं आहे तरी त्याचं लग्न नाही, त्याचं लावून द्या ना. तेव्हा सगळीकडे शांतता पसरते. तेव्हा समर बोलतो निकिताला की अधीराला रूममध्ये घेऊन जा म्हणून. तेव्हा सगळं शांतता पसरते. सगळ्यांना कळत नसतं की काय बोलावं म्हणून. तेवढ्यात आजी बोलते की पिंट्या चल माझ्यासोबत, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, आणि ती समरला घेऊन जाते. आजी समरला विचारते की समर आता काय करणार आहेस तू? तेव्हा समर बोलतो थांब आजी, आता मला काहीतरी विचार करू दे, मला काही सुचत नाही काय करायचं ते. तेव्हा आजी डायरेक्ट बोलते की तू कर ना स्वानंदीशी लग्न. तेव्हा समर बोलतो अगं आजी तू काय बोलतेस? तेव्हा आजी बोलते मग हे बघ, अधीरेचा साखरपुडा कसा होणार आहे सांग मला, त्यामुळे तू कर स्वानंदीशी साखरपुडा. तिथे मल्लिकाही असते. मल्लिका बोलते समर ऐक ना प्लीज, कर खरंच, मला माझी अधीरा हवी रे, तिला काही झालं तर. तेव्हा आजी सरळ सांगून तिथून निघून जाते. तेव्हा मल्लिका बोलते की समर माझ्या अधीराला काही झालं तर मी माफ नाही करू शकणार. तेव्हा समरला काहीच कळत नसतं की काय करावं ते. तो इकडे आनंद त्यांच्याकडे येतो. तेवढे इकडे आनंद बोलतो की काय झालं आहे, तुला पाणी आणू का? तेव्हा समर बोलतो नाही. तेव्हा समर बोलतो की मला एकच टेन्शन आहे की आजच्या आज हा साखरपुडा झाला पाहिजे. तेव्हा निकिता बोलते साखरपुडा व्हायला मुलगा तर हवा ना. तेव्हा समर बोलतो अरे आपण काही मुलं शॉर्टलिस्ट केली, त्यातला बघू ना कोणीतरी एखादा. तेव्हा निकिता बोलते की समर काय बोलतोयस तू, आणि त्यातला स्वानंदीला एकही मुलगा आवडला नाही तर. तेव्हा समर बोलतो की मला कळतं आहे हे सगळं डार्लिंग, पण मी काय करू? तेव्हा निकिता बोलते की काय करू म्हणजे काय, हे बघ त्या बाई बोलत होत्या त्याच्यावर विचार कर, आणि हे बघ समर, आजीचं सुद्धा हेच म्हणणं होतं. तेव्हा समर बोलतो काय, ते रोहनच्या ताईशी लग्न? नाही हे अजिबात शक्य नाही आहे. तेव्हा निकिता बोलते हे बघ समर, मला काय बोलायचं आहे ना ते नीट ऐकून घे, त्यानंतर तू तुझं ठरव तुला काय करायचं आहे ते. हे बघ समर, तू स्वानंदीला चांगला ओळखतोस आणि या लास्ट मोमेंटला स्वानंदीशी आत्ता लग्न करायला कुठलाही मुलगा तयार होणार नाही. तेव्हा निकिता बोलते हे बघ समर, ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये तुम्ही भेटला आहेत
त्या सर्कमस्टान्सेसमुळे हे सगळं घडलं आहे. हे वृद्धाश्रम, हे सगळं भांडणं, हे सगळं आलंच नसतं तर स्वानंदी आणि तू फक्त आदिरा आणि रोहनची मोठी बहीण म्हणून भेटला असता तर तुला एकदम ती सेन्सिबल मुलगी वाटली असती. त्या पलीकडे स्वानंदी एकदम चांगली मुलगी आहे. मला तरी वाटतं की याबद्दल तू विचार करावा. आता तुझं तू ठरव. तेव्हा आनंदही म्हणतो की मलाही वाटतं समर, तू थोडा विचार करावा. चल आम्ही बाहेर थांबतो, कोणाला काही हवं आहे नको आहे ते विचारण्यासाठी. तेव्हा ते दोघं निघून जातात. इकडे अंशू त्याच्या आईला म्हणत असतो की मॉम, तू हे काय केलंस? तुला काय गरज होती समर दादासाठी स्वानंदीचं लग्न सजेस्ट करायची? तेव्हा मल्लिका बोलते की अरे तुला कळतं आहे का, मला काय सुचलंच नाही. समर दादाने तुझ्या त्या प्रतीकच्या आईला असं काही कन्वे करायला सुरुवात केली की ती बाई थांबायला तयार झाली होती. आणि इकडे आदिरा तिचं तर वेगळंच सुरू होतं. मग मी काय करणार होते? तेव्हा अंशू बोलतो की मॉम, पण हे सगळ्यामध्ये जर तू सजेस्ट केलं नसतं तर इतका सगळा केओस झालाच नसता. इकडे स्वानंदी आजी स्वानंदीला समजवत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की काय माहीत आजी, माझं कदाचित वरच्यानेच अपमान करायचा ठरवलं आहे वाटतं. तेव्हा आजी बोलते असं कसं सगळं, वरचा कशाला अपमान करेल? हे बघ स्वानंदी, वरच्याने जी जोडी ठरवली असेल ना तीच योग्य असेल. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी ठीक आहे, जाऊ द्या. आता ज्या कुठल्या धोंड्याशी लग्न करायचं असेल ना त्या धोंड्याशी लग्न करायला मी तयार आहे. तेव्हा आजी तेवढं तिथे समर येतो. तेव्हा आजी बोलते अगं कुठल्याही धोंड्याशी कशाला, त्यापेक्षा माझ्याच धोंड्याशी कर ना. तेव्हा समरही बघायला लागतो. आजी ही थोडी चाच पडते आणि स्वानंदी हळूच मागे बघते. इकडे मंदाकिनी चिडचिड करत असते. तेवढ्या स्वानंदीच्या बाबांना काहीतरी त्रास व्हायला लागतो. तेवढ्या पटकन रोहन सुश येतात आणि डॉक्टरांना घेऊन येतात. इकडे आदिरा बिलकुल ऐकत नसते. अंशू येतो आणि बोलतो की आदिरा अगं स्वतःला त्रास करून नको घेऊ. तेव्हा आदिरा बोलते की कसा त्रास करून नको घेऊ. तेव्हा ती हट्ट करत असते की मला रोहनशीच लग्न करायचे, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत असं म्हणून. इकडे आजी निघून जाते. स्वानंदी आणि समरला बोलायला स्पेस देते. तेव्हा समर स्वानंदीला बोलत असतो की आपल्याला काहीतरी बोलायला हवं. अहो माझ्या बहिणीचा प्रश्न आहे. तिचं तुमच्या भावावर प्रेम आहे आणि तुमच्या भावाचं तुमच्यावर प्रेम आहे. तेव्हा स्वानंदी सांगत असते की असलं प्रेम काय कामाचं, मला काहीच सुचत नाही आहे. इकडे समर स्वानंदीला सांगत असतो की मी काहीही करू शकतो, माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी काहीही करू शकतो. तेव्हा स्वानंदी बोलते म्हणून माझ्याशी लग्न करतायत का? तेव्हा समर बोलतो अहो असं काय शब्दांचे खेळ कशाला करतायत? आपल्याला मी काय म्हणतो, आपण आत्ताची वेळ निभावून नेऊया आजचं. आणि तेव्हा स्वानंदी बोलते आणि मग पुढचं नंतर बघूया ना, आपण आत्ताचं महत्त्वाचं आहे ना. कारण की आज आदिराचा साखरपुडा नाही झाला तर आदिरा काहीही करेल उद्या, त्याचा नियम नाही आणि मी तिला असं बघू नाही शकत. तुमचंही तुमच्या भावावरती खूप प्रेम आहे आणि माझं माझ्या बहिणीवरती, त्यामुळे आपण आजची वेळ निभावून नेऊया असं समर स्वानंदीला समजवत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मला हे स्वप्न वाटतंय. तेव्हा समर बोलतो हो, पण त्यांच्यासाठी आपल्याला हे भयंकर स्वप्न सत्यात जगावं लागणार आहे. तेव्हा समर बोलतो की मीच यासाठी तयार आहे जर तुमचा होकार असेल तर. तेव्हा स्वानंदी गप्प बसते. तेव्हा स्वानंदी बोलते की आयुष्यात काहीही होऊ शकतं, याच्यावर आता विश्वास बसला आहे माझा. तेव्हा समर बोलतो की बघा रोहनच्या ताई, कधी आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी त्याग करावा लागतो, त्यामुळे मी हा त्याग करायला तयार आहे. तुमचं जर होकार असेल तर. तेवढा तिथे रोहन येतो आणि रोहन बोलतो की ताई अगं बाबांना काहीतरी होतं आहे. तेव्हा रोहन बोलतो ताई चल ना. तर रोहन पुढे चालला जातो. तेव्हा समर बोलतो काय होकार आहे का तुमचा? तेव्हा स्वानंदी बोलते नाही काही पर्याय माझ्याकडे, हो, आणि तिथून ती निघून जाते. स्वानंदी निघून गेल्यावर समर बोलतो थँक्यू रोहनच्या ताई, थँक्यू. स्वानंदी इकडे त्याच्या बाबांकडे येते. तेव्हा मंदाकिनी तिला सांगत असते बघ ना स्वानंदी, समजू बाई तुझ्या बाबांना, सारखे रडतायत आणि त्यांना रडताना किती त्रास होतो. तेव्हा स्वानंदी बोलते आई मला बाबांशी बोलायचे आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते बोल बाई, पण गोष्टी बिघडवू नकोस. तेव्हा मंदाकिनी, रोहन आणि सुश तिथून चालले जातात. बाबा बोलत असतात की स्वानंदी किती की तुझा अपमान, आता काय करायचं? तर स्वानंदी बोलते बाबा सोडून द्या, मीही सोडून दिले. तेवढ्यात मंदाकिनी, रोहन आणि सुश पळत येतात. स्वानंदी मी काय ऐकले ते खरं आहे का? समर राजवाडे तुझ्यासोबत साखरपुडा करायला तयार आहे? तेव्हा स्वानंदी काहीच बोलत नाही आणि तिच्या बाबांकडे बघते. इकडे आदिराला सिस्टर गोळी देत असते आणि सांगत असते की मॅडम प्लीज गोळी घेऊन घ्या. इकडे समर येतो आणि नर्सला सांगतो की तुम्ही जा. तेव्हा समर आदिराला समजवायला येतो. तेव्हा आदिरा रडत असते. तेव्हा समर बोलतो की काय हालत करून घेतलीस तू आदिरा? तेव्हा आदिरा बोलते की पिंट्यात आता तुलाही माहिती आहे, म्हणजे आता रोहनच्या ताईचा साखरपुडा होणार नाही, म्हणजे माझाही होणार नाही. तेव्हा समर बोलतो की रोहनच्या ताईचा तुझा साखरपुडा होणार. तेव्हा आदिरा बोलते की साखरपुडा आणि रोहन, तुला माहीत नाही का, तू बघितलं नाही का रोहन काय बोलला ते? रोहनच्या ताईचा साखरपुडा झाल्याशिवाय तो साखरपुडा करणार नाही. तेव्हा समर बोलतो रोहनच्या ताईचाही साखरपुडा होणार, मी करणार साखरपुडा.
तेव्हा आदिरा शांतच होते आणि बोलते कम अगेन. तेव्हा समर बोलतो की हो, रोहनच्या ताईसोबत साखरपुडा मी करणार. तेव्हा आदिरा बोलते मला विश्वासच बसत नाही पिंट्या दादा. तेव्हा समर बोलतो की तुला माहिती आहे ना आदिरा, तुला माहिती आहे मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा आदिराला खूप भारी वाटतं. इकडे मंदाकिनी बोलते बोल ना स्वानंदी, अशी मक्खसारखी काय बसली आहेस? समर राजवाडे तुझ्यासोबत साखरपुडा करायला तयार आहे? तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा बाबा बोलतात की तुझा विचार. तेव्हा मंदाकिनी बोलते अहो काय तिचा विचार, आता काही विचार केला असेल म्हणूनच ना. तेव्हा स्वानंदी बोलते हो बाबा, समर राजवाड्यांनीही विचार केला आहे, मीही विचार केला आहे आणि आम्ही दोघांनी मिळून विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. तेव्हा बाबा पुन्हा विचारतात की नंदू तुझा विचार. तेव्हा स्वानंदी हो बोलते. तेव्हा रोहन तिच्याजवळ बसतो आणि बोलतो की ताई मला खरंच सांग, खरंच तू विचार केला आहेस? तेव्हा स्वानंदी बोलते मी तुझ्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी काहीही करू शकते. तेव्हा रोहन बोलतो आणि तुझा विचार? तेव्हा स्वानंदी बोलते की मी खुश आहे. तेव्हा सगळे विचारतात की खरंच? तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा रोहन बोलतो आय एम सो प्राऊड ऑफ यू ताई. तेव्हा सुशी खूप खुश होते. सुश बोलते की कसलं मॅरेज होणार ना, बाप रे, एकदम फिल्मसारखं झालं. तेव्हा मंदाकिनी बोलते सुश जरा मला चिमट्या काढ. इकडे अंशू मल्लिकेला खूप काय काय बोलत असतो. तो बोलत असतो की बॉम्ब फोडणार म्हणे. वोल्कॅनो एक्सपेक्ट केला होता मी अगं, पण हा नव्हता विचार केला मी की स्वानंदी ती आपल्या घरी आपल्या दादाची बायको बनून येणार. गेलं सगळं गेलं. इतक्या वर्षापासून तू समरदादाला लग्न करू देत नव्हतीस ना, ते सगळं गेलं. ती जमीनही गेली, सगळं गेलं, ती प्रॉपर्टी गेली. आता आपण फक्त एकच करायचं, समर राजवाडे जे तुकडे फेकतील ते तुकडे वेचत कुत्र्यासारखं घरातभर फिरायचं, एवढंच करायचं आपण. इकडे स्वानंदी विचार करत असते की देवा काय चाललंय हे. जो माणूस मी सहनही करू शकत नव्हती, 5 मिनटंही सहन करू शकत नव्हती, त्या माणसासोबत आयुष्याची गाठ बसवलीस देवा. काय हे तुझं? इकडे समर बोलतो की आत्तापर्यंत मला मनासारखी मुलगी भेटत नव्हती म्हणून मी लग्न केलं नाही. त्या जगात सगळ्यात जास्त जी मुलगी मला आवडत नाही तिच्याशी लग्न करावं लागतंय, असं मला आयुष्यात कधीच वाटलं नाही. देवाने मला सगळ्यात चांगलं दिलं, त्या बदल्यात ही एक वाईट गोष्ट दिली. ठीक आहे, काही हरकत नाही, पण काही हरकत नाही. हे लग्न मी माझ्या संसारासाठी, माझ्या सुखासाठी करत नाही तर माझ्या बहिणीसाठी करतो आहे. आजपर्यंत मी बऱ्याच डील क्रॅक केल्या, त्यातलंही एक डील. तेवढ्यात आनंद आणि निकिता तिथे येतात आणि बोलतात की तयार आहेस ना, आणि तेच आजचा एपिसोड संपतो.